चंद्रप साहेबांचं असं काम आहे की माझ्या आता एक रोडचा एक प्रॉब्लेम होता, बरेच वर्ष हे होता, बरोबर. बरेच लोक आली, बरेच गेले, कोणाला ते काही जमलं नाही करायला. साहेबांनी 7.5 कोटी लावलाय, चालू आहे काम, जरा किरकोळ काम चालू आहे. कोणतरी हे जरा आडवत येते, काय येते काय येते, चांगल्या ठिकाणी कोणतरी असतेच, त्यामुळे ते चालू आहे ते पण काम ते आहे. त्यानंतर साहेबांनी एवढा मोठा प्रत्येक गावागावातनी रस्ते बिस्ते सगळं जिथले ते सिस्टीम लावलेले आहे. आणि साहेबांना तुम्ही आता जरी फोन केला तर साहेब इथे येतात. जास्तीत जास्त 1 तासात साहेब इथे हजर असणार. आता एवढा विश्वास आहे त्यांच्याबद्दल, एवढा त्यांच्यावर विश्वास आहे. अच्छा. आणि चंद्रप साहेबांनी एवढं मोठं आता इकडे वलय केलंय, एकदम मोठं वलय केलंय. आणि चंद्रप साहेबांनी त्यांनी खरोखर त्यांच्यासारखा नेता होणे नाही. अच्छा. एकदम जबरदस्त काम आहे. म्हणजे पन्हाळा तालुक्यातलं एक महत्वाचं गाव, महत्वाचं जे गगनबावडा रोडवरती आहे, बॉर्डरवरचं गाव आपण म्हणू शकतो. आता तुम्ही सांगितलं की गावाच्या विकासाबद्दलची तुमची रूपरेषा स्पष्ट आहे. भविष्यात तुम्हाला कळे कसं दिसावं असं वाटतंय? एका वाक्यात मला काय सांगू शकाल तुम्ही? कळेगाव हे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात असं कुठलंच गाव नाही असं मला पण करायचं आहे. कळेगाव. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.